प्रेक्षक हो नमस्कार. मराठी ऑल अपडेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. इथे लावा कॅलेंडर व घड्याळ, लक्ष्मी धावत येईल. मित्रांनो, कॅलेंडर आणि घड्याळ या आपल्या घरात असलेल्या आपल्याला कालमापनासाठी उपयुक्त ठरणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या दोन गोष्टी आहेत. पण मित्रांनो, बऱ्याचदा या गोष्टी घरात वास्तुशास्त्रानुसार अचूक पद्धतीनं कुठं लावावं याविषयी सखोल मार्गदर्शन मिळत नाही, किंवा बऱ्याच जणांना या गोष्टी घरात नेमक्या कुठे लावाव्यात याविषयी शंका असते. तर याविषयीच आज आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत की नेमकं घरात कोणत्या दिशेला कॅलेंडर आणि घड्याळ लावावं. मित्रांनो, कॅलेंडर आणि घड्याळ या दोन्ही गोष्टी आपल्याला वेळ आणि काल दर्शवत असतात. त्यामुळे त्या जर योग्य ठिकाणी नसतील तर आपली वेळ आणि आपला काळ दोन्ही खराब होऊ शकतो. त्यामुळं चुकीच्या ठिकाणी वास्तुशास्त्राच्या विरुद्ध जर आपण या गोष्टी लावल्या तर निश्चित रूपानं याचे अशुभ परिणाम, याचे अशुभ पडसाद आपल्याला भोगावे लागतात. बऱ्याच ठिकाणी घरात दक्षिण दिशेला घड्याळ लावलेलं दिसतं, जे की अत्यंत चुकीचं आहे. यामुळे घरात नकारात्मकता वाढते. बऱ्याचदा घरातील मृत्यूचं प्रमाण वाढतं किंवा कामामध्ये अडथळा येतो. घरातल्या वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये, जोडप्यांमध्ये चिडचिडेपणा, कलह अशा गोष्टी पाहायला मिळतात. कारण कॅलेंडर आणि घड्याळ हे दक्षिण दिशेला असणं. दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते, ती मृत्यूची दिशा आहे. त्यामुळे यमाची, मृत्यूची सावली आपल्या घड्याळावरती, कॅलेंडरवरती पडणं आणि एकंदरीत आपल्या भविष्यावरतीच पडण्यासारखं आहे. त्यामुळे कधीही दक्षिण दिशेला तुम्ही कॅलेंडर किंवा घड्याळ लावू नका. तर मग कोणत्या दिशेला कॅलेंडर आणि घड्याळ लावलं पाहिजे, कोणती दिशा यासाठी योग्य आहे, तर ती दिशा आहे उत्तर किंवा पूर्व दिशा. तुम्ही पश्चिमेला लावलं तरीही चालतं, मात्र कधीही दक्षिणेला लावू नका. उपदिशा असणाऱ्या ईशान्य दिशेला लावलं तरीही चालेल. त्यामुळे उत्तर, पूर्व, पश्चिम आणि उपदिशेमध्ये ईशान्य दिशा या दिशेला तुम्ही घड्याळ लावणं कधीही उत्तम. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजकालच्या फ्लॅट संस्कृतीमध्ये घराच्या दरवाजाच्या पाठीमागे कॅलेंडर लावण्याची पद्धत आहे, तर ती अत्यंत चुकीची आहे. वास्तुशास्त्र याला विरोध करतं. घराच्या दरवाजाच्या, कोणत्याही दरवाजाच्या पाठीमागे कॅलेंडर लावू नका. त्यामुळे घरात वाद होतात, भांडणं होतात, शेजाऱ्यांबरोबर भांडणं होतात. बऱ्याचदा कोर्टाच्या मॅटरमध्ये सुद्धा आपल्याला पडावं लागतं. त्यामुळे कधीही दरवाजाच्या पाठीमागे कॅलेंडर किंवा घड्याळ लावू नका. बंद घड्याळ कधीही घरात ठेवू नका. यामुळे देखील वास्तुदोष निर्माण होतो. त्यामुळे सातत्यानं बंद पडकी, तुटकी फुटकी घड्याळ कायम त्याची योग्य रीतीनं विल्हेवाट लावा. तर आजचा हा भाग कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच अपडेटसाठी मराठी ऑल अपडेटला सबस्क्राईब करा.